एलविश कुछ कहना चाहोगे? कुछ कहोगे? हाँ? कुछ कहोगे भाई कुछ कहोगे? प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार आणि युट्यूबर एल्विश यादवला नोएडा पोलिसांनी ताब्यात घेतलं. अनेक वादविवादांमध्ये सापडलेला एल्विश यादव रेव पार्टी प्रकरणात अडचणीत आला होता आणि या प्रकरणात एल्विशच्या अडचणी आता वाढणार आहेत. उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर पोलिसांनी या प्रकरणात बिग बॉस विजेता एल्विश यादवची चौकशी केली. एल्विशने आपल्यावरील आरोपांबाबत सत्य सांगितल्याचा दावा सूत्रांनी केलाय. नोएडा पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एल्विशने कबूल केले की तो पार्टीसाठी साप आणि सापाचे विष मागवत असे. आज पूछताछ के लिए बुलाया गया था. पूछताछ के दौरान पर्याप्त साक्ष्य पाए जाने पर एल्विश यादव को माननीय न्यायालय के समक्ष प्रस्तुत किया जा रहा है. चौकशी दरम्यान एल्विश यादवने कबूल केले की तो सापाच्या विष प्रकरणात नोव्हेंबरमध्ये अटक करण्यात आलेल्या राहुलसह सर्व आरोपींना वेगवेगळ्या रेव पार्ट्यांमध्ये भेटला होता आणि त्यांच्याशी ओळखही होती आणि त्याच्या ते संपर्कातही होते. या प्रकरणी नोएडा पोलिसांनी एल्विश यादववर 29 NDPS कायदा लावला आहे. या कायद्याअंतर्गत एखादी व्यक्ती अंमली पदार्थांशी संबंधित गटात सामील असते. अशा परिस्थितीत त्याला शिक्षा झाल्यास एल्विशच्या अडचणी वाढतील. या कायद्याअंतर्गत आरोपींना सहजासहजी जामीन मिळत नाही. वास्तविक ही घटना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये घडली होती, जेव्हा मेनका गांधी यांच्या पीपल्स फॉर अॅनिमल्स या संस्थेचे सदस्य गौरव गुप्ता यांनी नोएडामधील पार्ट्यांमध्ये सापाच्या विषाचा वापर होत असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीवरूनच ड्रग्ज विभाग आणि वन विभागाच्या पथकाने नोएडा सेक्टर 51 येथील गेस्ट हाऊसवर छापा टाकला होता. यावेळी पोलिसांनी रेव पार्टीतील काही लोकांना अटक केली होती. त्यासोबतच 5 प्रजातींचे 9 साप आढळून आले होते. त्यात विषही आढळले होते. या लोकांच्या चौकशीच्या आधारे एल्विश यादवचे नाव समोर आले. त्यानंतर त्याला आरोपी बनवण्यात आले. सुरुवातीला एल्विशनी सारे आरोप फेटाळले होते. एलविश कुछ कहना चाहोगे? कुछ कहोगे? हाँ? कुछ कहोगे भाई कुछ कहोगे? एलविश कुछ कहोगे? गाड़ी मड़ी